हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे बॉम्बे हायकोर्ट क्लर्क 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी मराठी व्याकरणचा टॉपिक 2 आज आपण इथे सर्वनाम, त्याच्यामध्ये व्यक्तिवाचक, दर्शक, संबंधवाचक आणि प्रश्नवाचकचे एमसीक्यूज आपण इथे सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आहे ही टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळणार. तसंच बघा, आपण जीकेची पण सिरीज ऑलरेडी स्टार्ट केलेली आहे आणि कम्प्युटर अवेअरनेसची, आणि त्या सुद्धा सिरीज जी आहे त्या कंटिन्यू टिल एक्झाम पर्यंत जी आहे ते स्टार्ट राहणार आहे. म्हणून व्हिडिओला एक लाईक करा, जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी असेच कंटिन्यू व्हिडिओ बनवत राहू. ठीक आहे. तसंच बघा, मराठी व्याकरणची शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज पीडीएफ अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये शॉर्ट नोट्स पण आहेत आणि 1000 प्लस एमसीक्यूज कव्हर केलेले आहेत. तर ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया आपण सर्वनामचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट आहे मी, तू, तो. ही सर्वनामे कोणत्या प्रकारात येतात? तर बघा, ऑप्शन आहे दर्शक, संबंधवाचक, प्रश्नवाचक, व्यक्तिवाचक. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, व्यक्तिवाचक. व्यक्ती दर्शवणारी सर्वनामे आहे म्हणून त्याच्यामुळे व्यक्तिवाचक. ओके. नेक्स्ट, सेकंड, खालीलपैकी दर्शक सर्वनाम कोणते आहे? तर बघा, ऑप्शन आहे इथे फर्स्ट कोण, जो, तो, मी. तर करेक्ट आन्सर येईल इथे थर्ड, तो. तो हे दूर दर्शविणारे दर्शक सर्वनाम आहे. ओके. नेक्स्ट, थर्ड, जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो. या वाक्यातील जो कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट दर्शक, व्यक्तिवाचक, प्रश्नवाचक, संबंधवाचक. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, संबंधवाचक. जो, तो हा युग्म संबंध दर्शवते. ओके. नेक्स्ट, फोर्थ, खालीलपैकी प्रश्नवाचक सर्वनाम कोणते आहे? तर बघा, ऑप्शन आहे हा, तो, कोण, जो. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड, कोण. प्रश्न विचारण्यासाठी वापरले जाणारे सर्वनाम म्हणजे काय? प्रश्नवाचक. नेक्स्ट, फिफ्थ, हा माझा मित्र आहे. या वाक्यातील हा कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट दर्शक, व्यक्तिवाचक, प्रश्नवाचक, संबंधवाचक. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, दर्शक. जवळची व्यक्ती और वस्तू दाखवते आहे म्हणून. नेक्स्ट, सेवंथ, खालीलपैकी कोणते व्यक्तिवाचक सर्वनाम आहे? तर बघा, ऑप्शन आहे मी, आम्ही, तो, जो. तो करेक्ट आन्सर येईल फोर्थ, जो. जो हे संबंधवाचक सर्वनाम आहे. ओके. नेक्स्ट, सेवंथ, ज्याने मेहनत केली त्यालाच यश मिळते. या वाक्यातील ज्याने हा शब्द कोणता आहे? तर बघा, ऑप्शन आहे प्रश्न सर्वनाम, सेकंड दर्शक सर्वनाम, थर्ड संबंधवाचक सर्वनाम आणि फोर्थ व्यक्तिवाचक सर्वनाम. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड, संबंधवाचक सर्वनाम, कारण की संबंध दाखवणारे जो, तो हे रूप आहे म्हणून. ओके. नेक्स्ट, 8, खालीलपैकी कोणते दर्शक सर्वनाम जवळ दर्शवते? तर बघा, ऑप्शन आहे हा, तो, ते, त्यांनी. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट हा. हा जवळ काय करते? सर्वनाम दर्शवते. ठीक आहे. नेक्स्ट, 9, तू कुठे चाललास? या वाक्यातील कुठे कोणत्या प्रकारात येते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट दर्शक सर्वनाम, सेकंड प्रश्नवाचक सर्वनाम, थर्ड व्यक्तिवाचक सर्वनाम आणि फोर्थ संबंधवाचक सर्वनाम. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, प्रश्नवाचक सर्वनाम. प्रश्न विचारण्यासाठी वापरले आहे म्हणून प्रश्नवाचक. तसंच बघा, जनरल अवेअरनेसची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये जनरल अवेअरनेस प्लस बॉम्बे हायकोर्ट क्लर्क ड्युटीज अँड रूल अँड रिस्पॉन्सिबिलिटीचे एमसीक्यूज कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट, 10, खालीलपैकी योग्य जोड कोणती? तर बघा, ऑप्शन आहे कोण, दर्शक, हा प्रश्नवाचक, जो संबंधवाचक आणि मी दर्शक. करेक्ट आन्सर आहे थर्ड, जो. जो काय आहे? संबंधवाचक आहे, कारण की तो संबंध दाखवतोय. ओके. नेक्स्ट, 11, ते आपले काम स्वतः करतील. या वाक्यातील ते कोणत्या प्रकारात येते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट व्यक्तिवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, प्रश्नवाचक सर्वनाम, संबंधवाचक सर्वनाम. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट व्यक्तिवाचक सर्वनाम, मीन्स तृतीय पुरुष दर्शवते आहे म्हणून. नेक्स्ट, 12, खालीलपैकी कोणते प्रश्नवाचक सर्वनाम नाही? तर बघा, ऑप्शन आहे कोण, काय, जो, कुणाचा. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, जो. जो हे संबंधवाचक आहे. ओके. नेक्स्ट, 13,
तोच विद्यार्थी पहिला आला या वाक्यातील तोच कोणते सर्वनाम आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट दर्शक, व्यक्तिवाचक, प्रश्नवाचक, संबंधवाचक. तर करेक्ट आन्सर येईल फर्स्ट दर्शक. दर्शक हा ठराविक व्यक्ती दाखवते आहे म्हणून. नेक्स्ट 14 ज्याला हवे असेल त्याने यावे या वाक्यातील सर्वनाम प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट व्यक्तिवाचक, दर्शक, संबंधवाचक, प्रश्नवाचक. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड संबंधवाचक, कारण की ज्याला त्याने संबंध दर्शवतो आहे म्हणून. नेक्स्ट 15 खालीलपैकी सर्वनामांचे प्रकार योग्य दिले आहेत. तर बघा ऑप्शन आहे नाम, क्रियापद, विशेषण. सेकंड व्यक्तिवाचक, दर्शक, संबंधवाचक, प्रश्नवाचक. थर्ड सामान्य, विशेष, बहुवाचक आणि कालवाचक आणि स्थळवाचक. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड व्यक्तिवाचक, दर्शक, संबंधवाचक आणि प्रश्नवाचक, बिकॉज प्रश्नातील दिलेले सर्व प्रकार सर्वनामानेच आहेत. ओके. तसंच बघा मॅथ्स, ठीक आहे, कम्प्युटर अवेअरनेस, जनरल अवेअरनेस, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर सगळ्याच PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.